बरं सांग, अचानक तुझ्यावरती हा जो आता बॉम्ब पडलेला आहे की तू आली आहेस या फॅमिलीत सहभागी होण्यासाठी आणि आता तूच वहिनी आहेस, तर काय वाटतंय तुला आता? टेन्शन मला सॉलिड नाही, तसं टेन्शन काही नाहीये कारण हे आमचं घरच आहे, त्याच्यामुळे असं काही टेन्शन येण्यासारखा प्रश्न नाहीये. पण माहिती नव्हतं ना आधी की कोण आहे, आणि जेव्हा तू इथे समोर सगळं दिसलं म्हटल्यानंतर शॉक बसला मला की अरे सुलेखाबरोबरच करायचंय मला. सो आय एम हॅपी, मजा येते. बरं, या सासूबाई म्हणजे चुलत सासूबाई, चुलत पण सख्यासारखीच आहे. म्हणजे सासूरवास सख्यांसारखा करतात? सासूरवास नाही, मैत्रीण आहे ती माझी. हो, अरे बापरे, केवढं ते. कारण लग्नाच्या आधी 10 वर्ष आधीपासून मी तिला ओळखते, हा, त्याच्यामुळे ती सासू नाहीच आहे, ती माझी मैत्रीण. पण तुझं लग्न कसं जमलं? खूप मोठी स्टोरी आहे, छोटीशी ती स्टोरी त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. बरं, ऐका. तिला रोहितच्या आधी मी गटवली, कारण प्रकार असा झाला होता, आम्ही एक सिरियल करण्यासाठी हैदराबादला जायचो रामोजी फिल्म सिटीमध्ये, आणि त्याच सुमाराला रोहित माझा पुतण्या ऑस्ट्रेलियाला शिकायला गेला होता आणि तो MBA करत होता. आणि सुरुवातीपासूनच मला ही आवडली होती, आमच्या घरात अशी सून यायला हवी असं मला सारखं वाटायचं. आणि हिची आई सगळी फॅमिलीच मी ओळखत होते सुरुवातीपासून. तर हिची आई किंवा ही पुष्कळदा सांगायची, कारण हिच्यासाठी सुद्धा त्यावेळेला बघत असायचे ना घरनं मुलं, तर हिची आई किंवा ही सांगायची की असा असा मुलगा आहे हिच्यामध्ये, स्मिता मावशी असा असा मुलगा आहे, तर कसं वाटतं का? मी असं फोटो बघितला, ठीक नाही पौर्णिमा, छा काहीतरी काय असं नाही, ह्याच्यापेक्षा काहीतरी आणखी वेगळं पाहिजे, तू करिअर करायचं आहे ना तुला, असं कसं काय मिडल क्लास टिपिकल मला नाही वाटत बाबा, कसे काय तुला हे करतील, बाहेर जाऊ देतील की नाही माहीत नाही, घरायचं झालं नकोच. मग मी सांगते आईला, झालं तो एक कडलं. मग हिची आई आणखीन एक घेऊन आली होती की बघा हा मुलगा कसा काय, आम्हाला असं असं सांगितलंय, आणि त्यांची स्वतःची छोटा धंदा आहे, फॅक्टरी आहे वगैरे. नको, काहीतरी काय फॅक्टरी धंदा छोटा वगैरे याला काय अर्थ नाही. असं करून मी हा नको मुलगा तो नको मुलगा, मी फक्त माझ्या पुतण्याची यायची वाट बघत होते की तो येतो कधी ऑस्ट्रेलियावरनं आणि मग हिला आणते कधी घरात. परत तोही आल्यानंतर तोही असा की तो तयारच होईना लग्नाला. त्याचं म्हणणं असं होतं नाही नाही नाही, मला आत्ता नुकतं माझं शिक्षण पूर्ण झालंय, तर मला पुढचं काहीतरी प्लॅनिंग करू दे. मग ते मी म्हटलं अशी आम्ही जर प्लॅनिंग केली असती तर तुम्ही मुलंच झाला नसतात मुळात. त्यामुळे मी त्याला म्हटलं मला काही माहित नाही, तू मुलगी बघून घे, तुला नाही वाटलं काही आवडली नाही काय झालं तर, कारण मला गॅरंटी होती त्याला आवडणार म्हणून. आणि एका ठरवून गणपतीच्या दिवशी आम्ही ठरवलं, म्हणजे हिच्या सासूनी आणि मी, आम्ही दोघी जणी सुद्धा म्हणायला जावा नाही, आम्ही बहिणीसारख्याच आहोत पहिल्यापासून घरा. तर मी तिला सांगितलं होतं, म्हटलं थांबा जरा मी तिला घेऊन येते आणि मग बघूया कितीचा निश्चय रामदास स्वामी आहे का काय आहे ते बघू देत म्हटलं त्या. आणि खरोखरच गंमत अशी झाली की आम्ही आलो गणपतीच्या दिवशी, तिला घेऊन आले आणि तिला दिली सोडून यांच्या सगळ्यासमोर, परिवारात म्हणतात तशी. आणि तिला बेसिकली लहान मुलांची आवड असल्यामुळे ती तिच्या दोन्ही पुतण्यांबरोबर इतकी मिक्सअप झाली होती. आणि हा लांबनं पहिल्यांदा निरीक्षण कर काठाकाठाने पोहत होता, आणि मग उतरला त्यावेळेला मला कळलं बस मासा गळायला लागला. काय झालं नेमकं? पहिली आमची भेट माझ्या दिराच्या घरी झाली, हिनीच घडवली होती. आणि मी तेव्हा पहिल्यांदा भेटल्यानंतर असं, आधी कसं मला एक नॉर्मल शर्ट अशी पुरुष बघितलेले आवडतात बघायला, म्हणजे असे आतमध्ये टी-शर्ट घालून वरनं शर्ट, असं टपोरी आवडत नाही मला. बेसिकली ते ट्रेंड जे आहे ते बहुतेक फॉरेनचं असावं, आतनं टी-शर्ट आणि वर शर्ट, हे मला आवडत नाही, हे मी ठरवलंय. तर तसाच आला होता, शिया काय कपडे घातले त्याने, असं म्हणजे मला जरासं झालं. पण नंतर स्मिता मावशी म्हटलं, एक तर विश्वास भयंकर तिच्यावर की ती म्हणेल ती पूर्व दिशा. त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बघा, भेटूया बोलूया काय ते असेल ते. मग हे सगळे आतल्या खोली गेले आणि म्हणजे तुम्ही बसा बोलत तिथे, आम्ही आज पडतो जरा. मी गप्प 2 तास तो नुसता बडबड करत होता, नुसता अख्खं त्याचं पहिल्यापासून शेवटपर्यंतचं सगळं आयुष्य त्यांनी मला ऐकवलं. आणि मला समाव असं मला जाणवलं, म्हणजे आतलं मन जे असतं ना आपलं, त्यांनी मला सांगितलं की नाही हा जेन्युइन मुलगा आहे, हा खरा मुलगा आहे. मी खरं वाटत होतं तसं काही मला सांगत होता, वाटत होतं. आता एवढ्या 8 वर्षात आता कळतंय की ते खरं आहे. बर, आणि मग नंतर मग संध्याकाळ झाली, मग आम्ही माझ्या सासरी गेलो, म्हणजे माझे सासू सासरे मालाडला राहायचे तेव्हा, तर तिथे आम्ही गेलो. आणि पहिल्यांदा माझ्या सासू सासऱ्यांनी मला बघितलं, मी सासऱ्यांना नमस्कार केला, तर ते अरे काही पडलंय का तुमचं असं म्हणाले. म्हणजे मी म्हटलं अरे वा, सासरे जॉली दिसत आहेत, म्हणजे जरा मजा वाटेल, आयुष्य चांगलं जाईल पुढचं.
मग सासू अशी छोट्या केसांची वगैरे. मी म्हटलं अरे देवा जरा स्ट्रिक्ट वाटते बघूनच म्हणजे. पण आम्ही जेव्हा तिथनं निघत होतो तेव्हा मला म्हणाली बघा तर तूच पटव त्याला. म्हटलं अरे वा सासू पण मस्त आहे, हॅपी गो लक्की आहेत सगळे. म्हटलं मी मजेत राहीन इकडे, एवढी गॅरंटी होती मला. आणि हो म्हटलं. अशा तऱ्हेने सगळं झालं. लग्न झालं. लग्नानंतर पहिल्यांदा वडाची पूजा वगैरे अशी केली का? खरं सांगायचं ना तर मी कधीच वडाची पूजा नाही केलेली. मनापासनं मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते आणि मनापासनं मी देवाला रोज मागणं असतं माझं हे की माझे पुढचे जितके म्हणून मी आयुष्य जगीन तितक्या आयुष्यात सगळ्या प्रत्येक जन्मात मला हाच नवरा हवाय असं ठरवलेलं? असं मी ठरवलंय. तर कॉन्फिडेंटली ठरवलंय आणि माझं ते म्हणणं खरंच माझं देव ऐकतो सगळं.